नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्यसेवक 40% व 50% या परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही घटक आहेत इथे आपण सर्व त्यांचे महत्त्वाचे घटकांना हायलाईट करणार, महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. आणि 10वी विज्ञान पार्ट 1 आणि पार्ट 2 यामधील 100% सिलेबस हा आरोग्यसेवक परीक्षेचा आहे. त्यामुळं हा आहे पार्ट 2. पार्ट 2मध्ये 10वीला एकूण 10 चॅप्टर आहेत पार्ट 2मध्ये, आणि पार्ट 1मध्ये पण 10 आहेत. या 10 पैकी त्यांनी दिलेले सिलेबसनुसार आनुवंशिकता उत्क्रांती हा एक चॅप्टर आहे. त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 आणि पार्ट 2 पण आहे. त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापन हा एक आहे. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन. पार्ट 2 बुकमधील हे घटक आहेत. या घटकामध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आनुवंशिकता आणि उत्क्रांती. आनुवंशिकता व आनुवंशिक बदल म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रिया म्हणजेच आनुवंशिकता होय. आधुनिक अनुवंशीचा प्रारंभ, यावर क्वेश्चन येऊ शकतो. आधुनिक अनुवंशीचा प्रारंभ ग्रेगॉर जोहान मेंडल यांनी केला. त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून आनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले. 1901 साली ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामुळे कार्यक्रम समजला. यातून 1902 साली वाल्टर आणि सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोडीच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत हे कोणाला माहिती नव्हते. जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. काय झाले तर जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते. त्यानंतर 1944 साली ऑस्वाल्ड एव्हरी व मॅकमेल मॅकर्थ आणि कॉलिन मॅकॉर्ड या तिघांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर DNA मध्ये असलेली जनुक RNAच्या मदतीने पेशीच्या कामकाजात भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना कार्यावर नियंत्रण ठेवतात. इथे भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकडे असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पडली. यासाठी त्यांना 1938 इतर 2 शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला. हा इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना. त्यानंतर उत्क्रांती म्हणजे काय तर सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल, यालाच उत्क्रांती असे म्हणतात. त्यानंतर यावर एक क्वेश्चन येऊ शकतो इथे. उत्क्रांतीचे पुरावे. तुम्हाला वेस्टिकल ऑर्गन्सवर पण क्वेश्चन येतो. वेस्टिकल ऑर्गन्स म्हणजे काय विषय? सजीवामध्ये ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेष असे म्हणतात. यामध्ये कोणकोणते आहेत तर माकड हाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेष मानवाच्या शरीरात दिसून येतात. त्यानंतर यावर कार्बन 14वर क्वेश्चन विचारतात. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात त्यांचे कार्बन ग्रंथ
करणे थांबते. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरात कार्बन 14 रास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 12 हा किरणोत्सर्ग नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरच काळ त्याच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12चे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमान असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन औषधशास्त्र, मानववंशशास्त्रामध्ये, मानवी आयुष्यशास्त्र, जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली की त्याच्या कालमास एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवाबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. त्यानंतर ही पद्धत शोधून कुणी काढली? ठीक आहे. परिचय शास्त्रज्ञाच्या कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन म्हणजे कार्बन 14च्या किरणोत्सर्गावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 विकसित केली. यासाठी लिबी यांना 1960चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेले विविध पदार्थाचे वय रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. मग कार्बन 14 ही पद्धत कोणी विकसित केली तर विलार्ड लिबी यांनी. ठीक आहे. यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. डार्विनवर 100% क्वेश्चन येतो. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षण डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध दिला. म्हणजे काय, जे सक्षम असतील तेच जगणार आहे. या डार्विनने त्यासाठीच ओरिजिन ऑफ स्पेशीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. म्हणजे हे पुस्तक लिहिले ओरिजिन ऑफ स्पेसीज. याची स्पष्टीकरण डार्विन म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येने उत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः कशी जीवघेणी आहे. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो, म्हणजे तोच तग धरतो किंवा जिवंत राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीव जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बराच काळापर्यंत सर्व मान्य राहिला, पण नंतर त्यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले. त्यातील महत्त्वाचे नियम का नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही आणि सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विन उत्क्रांतीमध्ये केलेले कार्य मैलाचा दगड ठरले. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म 1809 आणि यांचा मृत्यू 1882 झाला होता. या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. यावर पण क्वेश्चन विचारतात. त्याने दाखवून दिले की सजीवातील सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले. पण यावर पण क्वेश्चन येतो. लॅमार्कवाद म्हणजे लॅमार्किझम असे म्हणतात. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीराचे बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असे म्हटले आहे. यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. पुढे लॅमार्क असे म्हणतात, त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असले लांब मानेचे झाले. ठीक आहे. तसेच लोहाराचे खांदे जनाचे घाव घालून घालून बळकट झाले. शहामृग हिमू इत्यादी पक्ष्याचे पंख न वापरणे कमकुवत झाले. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले, अथवा सापाने मेळात जाण्यायोग्य शरीर असणे करताना आपले त्याने काय केले तर पाय गमावले. ही सर्व उदाहरणे
मिळवलेली वैशिष्ट्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमण सिद्धांत, याला थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा शॉर्ट फॉर्म लॅमार्क मत असे म्हणतात. जीन बॉप्टिस्ट लामार्क हे 1744 साली यांचा जन्म झाला आणि मृत्यू 1800. उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व त्याच्या पुढच्या पिढीकडे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडतात. सुमारे 20 लाख वर्ष मानवसदृश प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असणे इतपत आपल्याजवळ असल्यासारखे दिसून येते. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाले. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला व त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियावर असावा. यावर 100% क्वेश्चन्स येतात. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसांचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमानव या वर्गाचा सदस्य मानयोग्य झाला. होमो सॅपियन म्हणजे काय? बुद्धिमान मानव. नेअँडरथाल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येतील. पहिले बुद्धिमान मानव कोण? तर नेअँडरथाल मॅन हे दिसत आहेत ते. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांची कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला. 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे उत्क्रांती, आनुवंशिकता आणि उत्क्रांती या चॅप्टरमध्ये हे महत्त्वाचे काही पॉईंट्स होते तुम्हाला मी सांगितलेत आहे. यानंतरचा पुढचा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. यामधील पण महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. सजीव आणि जीवन प्रक्रिया. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करतात. मानवामध्ये खूप साऱ्या संस्था आहेत. पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्तपेढी संस्था आहे, उत्सर्जन संस्था, नियंत्रण, याबरोबर शरीराच्या अंतर्गत तसे बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे करतात. हे प्रत्येक संस्थेचं कार्य काम काय तर वेगळं आणि त्यांच्यामध्ये एक समन्वय, कोऑर्डिनेशन आहे. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. ठीक आहे. यामध्ये ऊर्जा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. तंतुकणिकेलाच इंग्लिशमध्ये मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागते असे नाही तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता असते, म्हणजे O2. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात. नियंत्रण संस्थेत सर्व प्रक्रियेवर नियंत्रण संस्था म्हणजे नर्वस सिस्टीम, चेता संस्था. म्हणजेच ऊर्जा निर्मितीची प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज असते. आपण इतर प्राणी, फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात. यासाठी ते अन्न निर्मिती करतात. काही अन्न ते स्वतः वापरतात तर उर्वरित अन्न, फळे, पाने, खोड, मूळ यामधून साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळतात. यासाठी आपण कोणतेही अन्नपदार्थ खातो. ह्यावर 100% क्वेश्चन येतात. दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्ये
मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके मिळतात. आणि कर्बोदक असून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा ठीक आहे, 4 किलो कॅलरी कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते तर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. हां, आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकाचा उपयोग मुख्यतः दररोज आवश्यक असलेली ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते, ॲडेनो ट्रायफॉस्फेट. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोजच्या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशीस्तरीय शोषण म्हणतात. सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे शोषण 2 प्रकारचे असते. ते प्रकार म्हणजे ऑक्सिशोषण म्हणजे ऑक्सिजन भाग घेतो आणि विनॉक्सिशोषण म्हणजे काय, ऑक्सिजन भाग घेत नाही. ग्लुकोज विघटन पेशीद्रवात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक ॲसिड, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झाले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूतील रूपामध्ये केले जातात. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. क्रेब्स सायकल ॲसिटिल कोएन्झाइम A चे तंतू रेणू तंतुकलमी जातात. त्यावर ट्रायकार्बोनिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइमच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडेशन केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2, NADH2, ATPचे रेणू मिळतात. बरं, तुम्हाला यावर क्वेश्चन येऊ शकतो पहा, NADH2 आणि FADH2 म्हणजे काय. NADH2 म्हणजे बरं याला शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचं असेल ना, नाडो फाडो म्हणा. NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी शोषणात मदत करणारे 2 सहविकर आहेत, कोएन्झाइम्स आहेत. त्यानंतर ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधाने ते ऊर्जा साठवली असते. या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड्स पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. यालाच ATPला ऊर्जेचे चलन असे म्हणतात. लक्षात ठेवा, ऊर्जेचे चलन कुणाला म्हणायचं तर ATPला. EMP पाथवे कुणाला म्हणायचे पहा, यामध्ये 3 शास्त्रज्ञ आहेत, एमडेन, मेयरहॉफ, बार्नस-पाथ. परिचय शास्त्रज्ञाचा ग्लुकोजन विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एमडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जेकब बार्नस या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्याचे इतर सहकारी मिळून लावला. यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले म्हणून ग्लायकोलिसिस प्रक्रियेला एमडेन, मेयरहॉफ, बार्नस-पाथ म्हणजे EMP असे म्हणतात. ट्रायकार्बोनिक ॲसिड सायकल ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेप यांनी शोधली. मग या चक्रीय अभिक्रिया क्रेप चक्र असे म्हणतात. त्यांनी या शोधासाठी 1953चा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर पहा, हे महत्त्वाचं आहे, विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा. ठीक आहे, या चार्टवर 100% क्वेश्चन येतोच. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदके पदार्थ शरीरात एकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात. ठीक आहे, कशाच्या स्वरूपात तर ग्लायकोजनच्या. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असे म्हणतात. प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिन असे म्हणतात, फर्स्ट क्लास प्रोटीन्स म्हणतात.
ती कोणापासून मिळणाऱ्या? प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना. प्रथिनापासून सुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आपण या अगोदर पाहिजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकापासून पण एवढीच ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर ॲमिनो आम्ले तयार होतात. म्हणजे प्रोटीन्सचं पचन झाल्यानंतर डायजेशन झाल्यानंतर ॲमिनो ॲसिड्स तयार होतात. ही अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव पेशीमार्फत पोहोचतात. वेगवेगळे अवयव व पेशी अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. त्यांची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. कोणकोणते प्रथिने तयार करतात? त्वचेमध्ये मेलेनिन असते, मेलेनिन रंगद्रव्य असते, केराटिन असते. हाडामध्ये ऑस्मिन, पेशीमध्ये पटलातील प्रथिने आणि विक्रिया, स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन, ट्रिप्सिन, पियूषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँडमध्ये विविध संप्रेरके असतात. स्नायूमध्ये ॲक्टिनोमायोसिन ही लवचिक पदार्थ असतात आणि रक्तामध्ये हिमोग्लोबिन प्रतिपिंड. म्हणजे प्रथिनांच्या पाचण्याने तयार झालेली ही अमिनो ॲसिड्स आहेत. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनापासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाही. त्यांचे विघटन करून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे की जेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. वनस्पती स्वतःला लागणारे अमिनो आम्ले खनिजापासून नव्याने तयार करतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात. वनस्पतींच्या हरित लवकामध्ये असलेली रुबिस्को नावाची बिकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिने होय. कोणते तर रुबिस्को हरित वनस्पती पेशीच्या हरित लवकामध्ये असतात. तुम्हाला या प्रथिनातून 4 किलो कॅलरी आणि कर्बोदकापासून 4 म्हणतात. पण इथे पहा, स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयुजीवतीमध्ये साठवून ठेवले जातात. मेदाम्ले अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थ पचन होते. त्याचे रूपांतर मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये केले जाते. मेदाम्ल शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळे पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. ते मेदाम्लापासून तयार केलेले जातात. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लाचा वापर केला जातो. ठीक आहे. आता व्हिटॅमिन्स म्हणजे व्हायटल अमाइन्स म्हणजे मुख्य घटक. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्याची आवश्यकता असतात. जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत. ठीक आहे. त्याचे पण मेदात विरघळणारे आणि ह्याचे 2 प्रकार आहेत पहा दिले ते A, B, C, D आणि E. यापैकी A, D, E आणि K हे मेद विद्राव्य आहेत, मेदात विरघळणारे, आणि B व C जल विद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे. आपण पाहिले की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन म्हणजे व्हिटॅमिन B2 आणि निकोटामिन व्हिटॅमिन B5 यांचा उपयोग केला जातो. आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असते. प्रत्येक पेशीच्या पेशी वजनाचे 70% पाणी असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडी जरी पाणी कमी झाले तर पेशीचे आणि पर्यायी शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. वरील सर्व पोषक द्रव्य तंतुमय पदार्थसुद्धा अत्यंत महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. खरे तर तंतुमय पदार्थ आणि आपण पचवू शकत नाही, पण त्यांची इतर पदार्थांची पचनक्रियेमध्ये आणि पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मदत होते. पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. पेशी विभाजन
यावर क्वेश्चन्स आलेला आहे मिओसिस प्रोसेसवर. पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, मिओसिस आणि मायटोसिस. नेक्स्ट यानंतर आपण तिसरा पॉईंट सजीवातील जीवन प्रक्रिया भाग तिसरा प्रकरण आहे. यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे अमिबा वगैरे आहे. इथे पहा तुम्हाला अनेक पॅरामेशियम द्विविभाजन करताना दिसून येतील. आदिकेंद्रकी सजीव, जीवाणू, आदिजीव, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिन इत्यादी. दृश्यकेंद्री पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगिके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. वेगवेगळ्या आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणते अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला साधे द्विभाजन म्हणतात. पॅरामेशियम आडवे द्विभाजन आहे, तर युग्लिना उभे द्विभाजन आहे. इथे दिलेले आहे पहा. अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणतेही अक्षातून विभाजित. अमिबा पहा कसा, अमिबा निश्चित आकार नाही. ठीक आहे, तो कशा प्रकारे विभाजन करू शकतो, म्हणून याला कोणत्या विभाजन करतो, याला साधे विभाजन म्हणतात. पण त्यानंतर पॅरामेशियम आहे. ठीक आहे, पॅरामेशियम काय करतो, तर आडवे द्विभाजन करतो. युग्लिना उभे द्विभाजन करतो. बायतोनाशी झालंय का द्विभाजन हे. ठीक आहे, बहुविभाजन म्हणजे मल्टीफिशन. मल्टीफिशन म्हणजे छोटे छोटे अमिबा एकाच पेशीमध्ये तयार केले आहेत. पहा हा प्लॅनेरिया असा एक जीव आहे, तो त्याचं इथे मुंडकं तोडा, मधला भाग तोडा, काही करा तरी तो स्वतःचे अवयव परत तयार करतो. त्यालाच रिजेनरेशन तुम्हाला माहिती असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतर तोडून टाकल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जनाचा प्रकार आहे. परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीने स्वतःचे शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकडे शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. हा आहे प्लॅनेरिया. बडिंगमध्ये आहे हायड्रा. एक्झाम्पल फक्त लक्ष द्या. शाकीय प्रजनन, त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असे म्हणतात. यामध्ये वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारखे शाकीय अवयवाच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांचा मुकुल, ठीक आहे, बटाट्याचे डोळे असतात, त्याच्यापासून वेगळं वनस्पती आपण तयार करू शकतो. जसे ऊस, गवत यासारखे डोळे असतात. ठीक आहे, यांच्यापासून काय वनस्पती तयार करू शकतात. गाजर, मुळा, रताळे या वनस्पती मुळांच्या पद्धतीने शाकीय प्रजनन केले जाते. स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजनिर्मिती. ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवा. 2-3 दिवसात त्यावर बुरशी वाढेल. बुरशी सूक्ष्म निरीक्षण करा तर काय होईल पहा. म्युकरसारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते. कशा असते, तंतुमय. त्यांना बीजाणुधानी म्हणतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रोजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशीच्या मदतीने होते. 2 जनक पेशीमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक होत. लैंगिक प्रजनन 2 प्रमुख प्रक्रिया असतात, युग्मभेदी आणि फलन. जास्वंदाच्या फुलावर परीक्षेत प्रश्न विचारलेले जातात, कारण हिरव्या भागाला काय म्हणतात. ठीक आहे, असे काही प्रश्न पहा. वनस्पतीमध्ये फुल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने 4 मंडले आहेत. निदल म्हणजे पुंज, त्याला कॅलिक्स म्हणायचे, दलपुंज, कोरोला, पुमंग, अँड्रोसियम, गायनोसियम
यापैकी पुमंग आणि जायंग हे प्रजननाचे काम करतात. यांना आवश्यक मंडले असे म्हणतात, इसेन्शियल वर्ल्स म्हणतात. तर निदलपुंज दलपुंजे हे या आतील मंडळांच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्याला अतिरिक्त मंडळ म्हणतात. वर्ल्स निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात. ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात. त्या विविध रंगी असतात. पाहिजे हिरव्या रंगाचा जो भाग असतो खाली त्याला निदलपुंज म्हणतात. हे पुष्पवृंत म्हणजे देठ खाल्ला. ठीक आहे. हे व्रंत ते म्हणजे छोटे छोटे दिसते परागकोश. आतमधला जो मेन भाग असतो त्याला म्हणजे अंडाशय. हे कुक्षीवर्त कुक्षी आणि हे दलपुंज पाकळ्या आहेत. ठीक आहे. आणि हे भाग जायंग. पुमंग हे पुल्लिंगी दल असतात आणि त्यांच्या घटकाला पुंकेश्वर म्हणतात. आणि जायंग हे स्त्रीलिंगी असते, त्यांच्या घटकांना कार्पेल असे म्हणतात. सेल्फ पॉलिनेशन क्वेश्चन विचारतात. जेव्हा परागकण क्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडात 2 फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणतात, सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. तर परपरागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतीमध्ये फुलामध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. लोकसंख्येचा विस्फोट. अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. सोबत दिलेल्या दाखल्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की भारताची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीमुळे आपल्याला वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधन संपत्ती ताण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे. आजकाल एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा कल अनेक जोडप्यामध्ये दिसून येतो. 1901 एवढी लोकसंख्या होती. तुम्ही लोकसंख्या पाहू शकता. त्यानंतर आहे पर्यावरणीय व्यवस्थापना घटक. अन्न साखळी दिलेली आहे. परिसंस्था अजैविक घटक आणि अजैविक, भौतिक आणि रासायनिक बदल, सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ हे तुम्ही जोडले होऊ शकतात. पर्यावरण परिणाम करणारे घटक, नैसर्गिक आणि मानवी घटक तुम्ही इथे करू शकता. प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाची हवा पूर्ण करण्यास नाही, असं महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. हवा प्रदूषण काय, किरणोत्सारी पदार्थ. किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवी 2 प्रकारचे होऊ शकते. किरणोत्सर्गामुळे बाहेर पडलेली अल्ट्राव्हायोलेट किरण, इन्फ्रारेड किरण हे नैसर्गिक किरणोत्सर्ग मोडतात. तर एक्स-रे, अन्नमट्ट्यापासून होणारा किरणोत्सर्ग हे मानवी किरणोत्सर्ग मोडतात. जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माइल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या. किरणोत्सारी प्रदूषण काही परिणाम पुढील प्रमाणे एक्स-रे चे उच्च परिणामी कॅन्सर अडचण निर्माण होतात. शरीरातील ऊतींचा नाश होतो, जनुकीय बदल घडवून येतात आणि दृष्टीवर हानिकारक परिणाम होतात. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटने युनो स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्येवर चर्चा झाली आणि त्यातूनच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्र पर्यावरण विभागाची स्थापना केली. 1985 पासून पर्यावरण वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमाचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य
करत आहेत. पर्यावरण संवर्धनाबाबत निर्माण केलेले कायदे. वन संवर्धन कायदा 1980 याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली आहे. उदाहरणार्थ केंद्र सरकार परवानगी खाणकाम करणे बंधनकारक आहे. त्या कायद्याचा भंग करणाऱ्या गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसाच्या कालावधीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमन कायदा 2000 साली झालेला आहे. जैवविद्युत घनकचरा व्यवस्थापन 1998 कचरा 2011. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. या कायद्यातील नियमाचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंतची आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरणविषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार काय कायदा कलम 49 नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. 49 नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कलम 49 नुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. एका लहान माणसाची गोष्ट हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतल्या जादव मोलाई पयांग नावाचा हा एक कर्तबगार माणूस. 1963 जन्मलेल्या मोलाई जाधव वयाच्या 16 वर्षामध्ये जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळ वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्याने प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वन विभागाने त्या भागातील 200 हेक्टर वनीकरण प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारी मोलाई ही सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबवल्यानंतर मोलाईचे कार्य अविरत सुरू राहिले. झाडे लावणे ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईचे कार्य सुरू झाले. झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे हे काम निरंतरपणे चालू ठेवण्याचे परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने 1360 एकरचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्न निर्माण झाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. देवराई म्हणजे नेमकं काय तर सॅक्रेड ग्रोव, देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजेच काय तर देवराई. हे परंपरेने चालत आले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळले नसून समाजाने सांभाळलेले आहे. अभयारण्यच होय. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवल्या आहेत. महाराष्ट्राच्या देवराई कुठे आहेत याचा यादी करा. पहिल्या संस्था आहेत. या संस्थेवर पण विचारतात कोणती संस्था कुठली आहे, काय आहे, नाव सांगा.
किंवा बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी कुठे आहे तर मुंबईला आहे. CPR एन्व्हायरमेंट ग्रुप कुठे आहे हे तुम्ही थोडंसं पाहू घ्या. ठीक आहे. पर्यावरणात माझी भूमिका काय. ठीक आहे. काय टिकवणे, नियंत्रण, निर्मिती, प्रतिबंध अशा प्रकारे. आता जैवविविधतेचे संवेदन समक्षेत्र. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्राने एकेकाळी पृथ्वीचा 15.7% भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्र आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभाग संवेदन क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. भारतात विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशात जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500 अधिक प्रतिष्ठित वनस्पतीच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रतिष्ठित आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कुठे याविषयी अधिक माहिती गोळा करा. गुजरात, महाराष्ट्र धोक्यात असलेली 3 वारसास्थळे पहा. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यात व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खानोद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे. तेथील आशियाई सिंह व रानगव यांचे अधिवास धोक्यात आहे. आसाममधील मानस अभयारण्य. मानस अभयारण्यात धरणे व पाण्याचा होत असलेल्या बेशुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. तेथील वाघ, एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन अभयारण्य हे वाघासाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले सर यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण पहा. संकटग्रस्त त्याला एंडेंजर्ड स्पेशीज असे म्हणतात पहा. या प्रजातीची संख्या अत्यंत कमी वरलेली असते किंवा त्याचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेड वानर किंवा तनमोर. दुर्मिळ याला रेअर स्पेशीज म्हणतात. या प्रजातीची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग इत्यादी. पहा विद्यार्थी मित्र, यावर या प्रजातीवर 100% क्वेश्चन विचारत. धोक्यात असलेले त्याचे प्रकार आहेत. तो संकटग्रस्त, दुर्मिळ, संवेदनशील, अनिश्चित असे काही प्रकार आहेत. संवेदनशील प्रजाती व्हल्नरेबल स्पेशीज. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच असते. सातत्याने घटना जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गिरचे सिंह इत्यादी. अनिश्चित प्रजाती इंटरमिनिएट स्पेशीज या धोक्यात असलेले भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, बुजरेपणामुळे या प्रजाती काय झालं विशिष्ट ठिकाणी ठोस उपलब्ध नसते. शेकडो खारोखर यांची काही उदाहरणे आहेत. 22 मे जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN ही संघटना विविध देशात धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी रेड लिस्ट तयार करते. या यादीमध्ये गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्राणी दर्शवतात. हिरवी पृष्ठे संकटग्रस्त असलेल्या वास्तवापासून बाहेर पडलेल्या प्रजातीची नावे यामध्ये असतात. WWF या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार 35 वर्षामध्ये 1975 ते 2005 जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारण 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. असेच पुढे सुरू झाले तर काय होईल. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण पाहिलं आहे. पुढच्या पार्टमध्ये उर्वरित जे चॅप्टर्स आहेत ते पाहूया. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.